नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर नवरा बायकोमध्ये जे होणं गरजेचं आहे ते झालंच पाहिजे. त्याशिवाय दोघांमधील प्रेम टिकून राहणार नाही. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करायचं असेल तर नवरा बायकोने काही गोष्टी करायला हव्यात. त्यामध्ये टाळाटाळ करू नये. कितीही थकवा जाणवत असेल तरी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही यामध्ये टाळाटाळ केली तर तुमचं वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकतं. आचार्य चाणक्यांनी सुद्धा वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत. पती पत्नीने काय करावं आणि काय करू नये हे आचार्य चाणक्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आचार्य चाणक्यांच्या मते पती पत्नीमध्ये दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही 5 कामे झालीच पाहिजेत. जर ही 5 कामे तुम्ही रोज रात्री केली नाहीत तर तुमचं वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होईल. तुम्हाला एकमेकांपासून कोणच दूर करू शकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण एकत्र करा. दिवसा कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं, त्यामुळे एकत्र बसून जेवण करणं शक्य नसतं. परंतु नवरा बायकोने रात्रीचं जेवण एकत्र बसून करावं. जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने भरवावं. असं केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहतं. इतकंच काय तर एकमेकांबद्दल सन्मानही वाढतो आणि आत्मविश्वासही वाढतो. जोडीदाराकडे लक्ष द्या. जोडीदाराच्या इच्छाकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असं केल्यानं तुमच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. त्यामुळे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या. काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर त्याला तसं नम्रपणे सांगा. एकमेकांसोबत गप्पा मारा. नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत थोड्या तरी गप्पा मारून मगच झोपावं. यामुळे तुमच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. तुमच्या समस्या कळतात. तसेच दिवसभर जरी थकवा आला असेल तर तो थकवा कमी होण्यास मदत होते आणि दोघांमधील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांसोबत गप्पा मारणं गरजेचं आहे. पत्नीच्या समस्या ऐकून घ्या. जर रात्री झोपण्याआधी पत्नी काही समस्या सांगत असेल तर पतीने ते ऐकून घ्यावं. कदाचित तिच्या समस्या गंभीर स्वरूपाच्याही असू शकतात. पत्नीच्या समस्या ऐकून घेणं आणि त्याचं निराकरण करणं हा पतीचा धर्मच आहे. यापासून पळ काढणारे पुरुष मग भेकडच असतात. रोमांस करा. रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांसोबत रोमॅन्टिक गोष्टी कराव्यात. यामध्ये एकमेकांना मिठी मारणं, शेवटी प्रणय किडा करणं अपेक्षित असतं. कारण पती पत्नीच्या नात्यांमधील या गोष्टी अटळ आहेत. काही लोकांना या गोष्टी ऐकायला विचित्र वाटत असतील, परंतु हे सत्य आहे. दाम्पत्य जीवन सुखी आणि समाधानी ठेवायचं असेल तर एकमेकांच्या भावना समजून घ्या. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होण्यास मदत होते. तेव्हा हे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या जीवन जगत असताना नक्की करत राहा. सुखी राहाल.